Hello, Dr. Priyal. Priyal, my fight with cancer. So I'm very happy today. मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर तुम्हीही कुठेही असाल तरी आजच्या दिवशी वेळ काढा आणि आपलं मतदान करा. आपलं वोट हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक सुजाण नागरिक म्हणून आपला अधिकार जो आहे तो तुम्ही सोडायला नाही पाहिजे. आणि मतदान कशासाठी इम्पॉर्टंट आहे आज म्हणजे म्हणजे आज मी बरेच बघते की आपल्याला काय करावं लागते कोणी निवडून येऊ आपल्याला काय करावं लागते कोणी निवडून कोणाला वोट द्यायचं आहे किंवा काही जण देतही नाहीत. तर खूप महत्त्वाचं आहे. आज सकाळीच माझ्या मुलीने मला प्रश्न केला की मम्मा का गं सगळी तुमची वोटिंगसाठी गडबड सुरू आहे, मामा पण आले दोन्ही वोटिंग करायला. तर मी म्हटलं हे काय असतं म्हणे वोटिंग कशासाठी करायचं असतं. तर मी म्हटलं पिल्लू तू शाळेत शिकती आहेस, आपल्याला जे बाहेरून आपण विकत आणतो गोष्टी किंवा आजोबांचा शेतीचा माल आहे जो त्याच्याकडून तो विकला की आपल्याला पैसे मिळतात. तर हे सगळे जे भाव आहे ते कोण ठरवतं, तर ते आपले जे आहे महाराष्ट्राचं सरकार किंवा आपल्या देशाचं सरकार ठरवतं. तर मग त्यासाठी आपला एक प्रतिनिधी त्याच्यामध्ये असायला हवा की जो आपल्या हितार्थ आपला विचार करून आपल्या मागण्या किंवा आपल्या ज्या काही समस्या असेल त्यासाठी तो तिथे लढेल आणि त्यासाठी काहीतरी उपाययोजना करेल. अशासाठी एक आपला प्रतिनिधी त्या सरकारमध्ये असायला हवा आणि त्यासाठी आपण हे वोटिंग करतो आणि तो आपला हक्क आहे, तो अधिकार आहे आणि ते आपलं कर्तव्यही आहे. तर मग तिला तिच्या भाषेमध्ये मला समजून सांगावं लागलं. तर ती म्हटली, "हो का मम्मा? मग आपल्याला कोणाला द्यायचं आहे वोट?" ते म्हटलं, "ते नाही, ते आपलं सिक्रेट असतं. तुला कोणाला वोट द्यायचं आहे, तुला कोणावर विश्वास आहे, त्यानुसार तू तू त्या व्यक्तीला मतदान कर." तर ती म्हटली, "मलाही करायचं आहे." मग म्हटलं, "ते 18 इयर्स नंतर तुला अलाऊ होईल. तू सध्या लहान आहेस." तर म्हणे, "ठीक आहे मम्मा, पण मी पण करत जाईन ना." मला खूप आनंद झाला की तिला वोटिंगचं शी इज अ 6 इयर ओल्ड नाऊ आणि तिला मी मतदान काय असतं, निवडणुका काय असतं आणि ऑब्व्हियसली आता जे प्रचार सुरू होते तिच्या कानावर बऱ्याच गोष्टी पडत होत्या. तर तिला मी तिच्या भाषेमध्ये ते समजून सांगितलं. तर हे सगळ्यांसाठीच आहे की वाढती महागाई, शेतमालाला मिळणारा भाव, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या विश्वासू प्रतिनिधीला जो आपल्यासाठी काहीतरी स्टँड घेईल, आपल्यासाठी काहीतरी तिथे उभा राहील, अशा प्रतिनिधीला तुम्हाला विश्वास असलेल्या प्रतिनिधीला निवडून आणा आणि आपला लोकशाहीचा एक प्रतिनिधी म्हणून आपला मतदानाचा अधिकार, मतदानाचा हक्क तो सोडू नका. आपलं कर्तव्य एक सुजाण नागरिक म्हणून जे आहे ते आज तुम्ही पार पाडा आणि अजून आपल्या बाजूला कोणी जर मतदान केलेलं नसेल तर त्यांनाही या गोष्टी समजून सांगा की कुणीही आलं तरी निवडून काय फरक पडतो किंवा काय गरज आहे मतदान करायची. अशा जर कोणाच्या विचार असतील तर त्यांनाही ह्या गोष्टी समजावून सांगा की का गरज आहे मतदान करण्याची. आय एम व्हेरी ग्लॅड की 2013-14ला मी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वोटिंग केलं होतं. त्यानंतर इतक्या गॅपनंतर मी 2024मध्ये आज वोट केलेलं आहे. तर मी काल माझ्या दिराची गंमतही केली की सासरी तुम्ही माझा मतदानाचा अधिकारसुद्धा माझ्याकडून हिरावून घेतला होता. तर इतक्या वर्षांनी मी आज मतदान केलं. माझं मत जे आहे ते मी कोणाला तरी माझ्या प्रतिनिधीला दिलं की ज्याच्यावर मला विश्वास आहे. तर तुम्हीही तुमचा विश्वासू प्रतिनिधीला निवडून आणा. तुमचे हक्क, तुमचे अधिकार, तुमच्या चांगल्यासाठी तो काहीतरी पुढे निर्णय घेऊ शकेल, तुमच्यासाठी तो लढू शकेल आणि तुमच्या येणाऱ्या पिढीसाठीही तो काही त्याचा उपयोग होऊ शकेल. तर एक विश्वासू मत तुम्ही स्वतःचं द्या, एका विश्वासू व्यक्तीला तुमच्या. पण वोटिंग करा. तुमचं एक एक मतसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सो दिवसभरासाठी आज वेळ आहे. प्लीज 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 डू वोट. थँक्यू.